केटी कुकिंग चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत भरपूर भाज्यांचा वापर करून तवा पुलाव। गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। त्यात टाकूया जिरे, हिरव्या मिरच्या टाकून घेऊया, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला परतून घेऊया। हा बारीक चिरलेला बटाटा टाकत आहे, याऐवजी उकडलेला बटाटा पण टाकू शकता। एक बटाटा घेतलेला आहे। कांदा आणि बटाटा चांगला परतून घेऊया। एक चमचा मीठ। कांदा आणि बटाटा चांगला परतला गेलाय तर गॅस थोडा कमी करून घेऊया। बारीक चिरलेला घेवडा, गाजर, फुलकोबी, एक चमचा तूप, याऐवजी तुम्ही मक्खन पण वापरू शकता। हा वाटाणा, बारीक चिरलेला कोबी, एक बारीक चिरलेला टोमॅटो। सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून घ्यायचंय। सर्व भाज्या अशा मस्तपैकी टाकल्या गेल्या आहे तर 2 मिनिट आपण त्यावर झाकून ठेवूया। प्रकारे भाज्यांना छान वाफ आली आहे। घेऊया शिमला मिरची। आपल्याकडे मोठा तवा नाहीये, त्यासाठी मी कढईमध्ये हा तवा पुलाव बनवतीये। सर्व भाज्यांचा वापर करून घेऊया। मसाले, अर्धा चमचा हळद, 2 चमचे पावभाजी मसाला, चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धने पावडर। सर्व साहित्य व्यवस्थित असं टाकून झालंय। मी टाकून घेत आहे शेजवान चटणी। आपल्या आवडीनुसार टाकायची आहे। सर्व भाज्यांना छान असे मसाले लागले। भाज्या परतल्या गेल्या ना, मसाले पण छान दिसतात। शिजून घेतलेला भात त्यामध्ये टाकत आहोत। भात अगोदर शिजून ठेवायचा म्हणजे मोकळा होतो, छान फटफटीत असा मोकळा करून ठेवायचा। साहित्य व्यवस्थित एकत्र करायचे। बघितलं ना, दिसायला किती छान दिसतं, खायला तर त्याच्यापेक्षा पण छान लागतं। सगळ्यात शेवट अजून 1 चमचा तूप टाकून घेऊया। गॅस कमी करायचा। लिंबू पिळून घ्यायचे। सगळ्यात शेवट बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। अशा प्रकारे आपला हा तवा पुलाव खाण्यासाठी तयार।